सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाझीम रजवी व शहराध्यक्ष आवेस पठाण यांच्या वतीने कळमनुरी शहरातील गुलाब नबी आझाद उर्दू हायस्कूल या ठिकाणी 28 मार्च 2025 रोजी शुक्रवारला दावत इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर, बाबूराव वानखेडे, विजय गावंडे, शिवाजी शिंदे, डॉक्टर वसंत पतंगे, अजमतुल्ला फारुकी, अरुण मेट, सुजय देशमुख, यासीन कुरेशी, डॉक्टर दिलीप मस्के नाईक, डॉक्टर कदम, संतोष काशिदे, विठ्ठल गाभणे यांच्यासह कळमनुरी शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांनी पवित्र रमजान महिन्याचे व रमजान ईदचे सर्व उपस्थित असलेल्या नागरिकांना व पदाधिकाऱ्यांना तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्याक बांधवांना शुभेच्छा दिल्या आहे। कळमनुरीत आयोजित करण्यात आलेल्या दावत इफ्तार या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कळमनुरी शहरातील सर्व पदाधिकारी परिश्रम घेतले आहे। दावत इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजक मोहम्मद नाझीम रजवी व आवेस पठाण यांनी सर्वांचे आभार मानले आहे। आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कळमनुरीच्या वतीने कळमनुरी शहराचे शहराध्यक्ष आवेस पठाण, या कळमनुरी शहराचे नेते, जिल्ह्याचे नेते, ज्यांचं अल्पसंख्याक समाजात एक चांगलं मान सन्मान आहेत असे माझे सहकारी नाझीमभाई रजवी यांनी या दावती इफ्तार कार्यक्रमाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमास कळमनुरी शहरातले माझे संबंध अल्पसंख्याक बांधव या इफ्तार पार्टीला निमंत्रित होते। एक खेळीमेळीच्या वातावरणात आपण दादा ज्या पद्धतीनं सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठल्याही एका समाजाचा नसून 18 पगड समाजाचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये आमच्याकडे नेतृत्व गुण ज्याच्याकडं नेतृत्व आहे त्याला मग तो कुठल्याही समाजाचा असो त्याला ते देण्याचं दायित्व हा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय। त्यामुळं आजच्या या दावते इफ्तारच्या कार्यक्रमाला मी कळमनुरी शहरातील माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना येणाऱ्या उद्याच्या ईदला शुभेच्छा देतो आणि तसंच माझ्या हिंगोली जिल्ह्यातल्या संबंध अल्पसंख्याक बांधवांना माझ्या बांगर परिवाराकडनं, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं येणाऱ्या रमजान ईदच्या मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो। अल्लाह ताला त्यांच्या येणाऱ्या मनोकामना पूर्ण करो, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि माझ्या हिंगोली जिल्ह्याचं नाव ज्या पद्धतीनं अल्पसंख्याक बांधवांनी उंच केलेलं आहे येणाऱ्या काळातही तेच नाव आम्ही कायम ठेवू अशी या चरणी अल्लाह तालाकडे आपण प्रार्थना करूया। या कार्यक्रमाला माझ्यासोबत जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, त्यानंतर तालुक्यातले अल्पसंख्याक बांधव, शहरातले अल्पसंख्याक बांधव मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो। इंडिया न्यूज TV 24 करिता गोपाल सातपुते, कळमनुरी, हिंगोली।